माझं नाव काशीनाथ भागाजी बोरले. कोणचं गाव आहे तुमचं मूळ? अकोला. अकोला. हे निघलंच अकोला. आता तुम्ही काय करत होता तिथं? म्हणजे तिथं मी पोलीस पाटील होतो. शेती होती माझ्याकडं. हो का? पोलीस पाटील होते तुम्ही? वडील काय काम करायचे? शेती शेती का? शेती किती होती तुमची? भरपूर होती. आम्हाला 25-30 एकर जमीन. 25 ते एकर जमीन होती. आणि किती लोक होते आपले, म्हणजे आपला समाज किती होता गावामध्ये? जवळजवळ 10-12 घर होती. 10-12 घर होते. आणि तुमच्याकडे पोलीस पाटील आली होती. हो. आणि गावामध्ये म्हणजे बाबासाहेबांची जयंती वगैरे साजरी व्हायची का? हा, आणि करत होतो. करत होते. केव्हापासून? जवळजवळ 1956 पासून जयंती साजरी केली. 56 पासून? बरं, तुमच्या गावामध्ये असे कोण पुढारी होते म्हणजे काम करणारे? आम्हीच होतो. मग बाकीचे कोणी यायचे का? समजा मला बी.एस. मोरे यायचे का तुमच्याकडे? हो. बी.एस. मोरे, अजून इथून खरात आहे ती टी.जी. खरात, तुकाराम गणपतराव खरात. हां. भागाजी वंजारे, एन.डी. पगारे. हा, एन.डी. पगारे यायची. हो. भाषण वगैरे व्हायची तुमच्या गावामध्ये? हो. मग शाळा वगैरे शिकायला मुलं जात होती आपली? शाळा 4थी लोक होती. तुम्ही घेतलं का शिक्षण? खेडगाव. हा, ते 4थी पर्यंत? 10वी पर्यंत शिकलो. 10वी पर्यंत शिकले. कुठे? तिथं औरंगाबादला आल्यावर. तर तुम्ही तिथं पोलीस पाटील होता, पोलीस पाटीलचं काम करत होता. आणि मग दरवर्षी जयंती तुम्ही नित्य नियमन करत होता. आंबेडकर जयंती, बुद्ध जयंती पण करत होते का? हो. झेंडा वगैरे मंदिर होतं आणि 1956 पासून मंदिर तयार केलं. त्या मंदिरापासूनच वाद तयार झाला. हां, मग तोच सांगा मला, कसं मंदिर कसं तयार झालं ते सांगा मला आता. म्हणजे आमची पूर्वीची जमीन होती. पूर्वीची आई देव होते ना, ती देवाची काही जागा होती गावाला लागून. हां, माता मंदिर समजा ते तिथं लहान मुलं पुरायचो, ती दर्शन घ्यायचो, केस काढायचो. म्हणजे देवीचं भजत होतो त्या देवीला. मग 1956 पासून आम्ही बौद्ध धर्म घेतला. तुम्ही स्वतः नागपूरला गेले धर्म घ्यायला? नाही, आम्ही नागपूरला त्याच्यानंतर गेलो. पण त्याच्या मौतीला गेलो होतो ना, बाबासाहेबांच्या. हो. तुम्ही गेलते स्वतः? हो. मुंबईला? हो. अच्छा. सांगा मग ती घटना, सांगा मला. मग मंदिर बनवलं मग तुम्ही? मग मंदिर बनवलं. त्या म्हणजे माता मंदिर तोडलं तुम्ही? माता मंदिर तोडून टाकलं आणि भगवान बुद्धाचं मंदिर बनवलं. तर त्या त्या तिकडून गावकऱ्याचं मंदिर होतं एक मारुतीचं. आणि त्या मंदिरावरून वाद व्हायचा, हमेशा झगडे व्हायचे. काय आम्ही त्याच्या मंदिराकडे पाहतो. वाद करणारे कोण होते? मुंडे, गीते, मराठी. मुंडे, जिते. आणि ते समजा प्रस्थापित होते चांगले पैशावाले, शेतीवाडी बाप्पा, ते गोपीनाथ मुंडे नातेवाईक होती त्याची. हो का? बंजारी होते का ते? बंजारी ना, बंजारीचं गाव आहे ती पूर्ण. बंजारीचं गाव आहे. आणि ती जाती एका महाराजा पाटील झाला म्हणून खूपच त्याला हे व्हायला लागलं. काय बरं, आमच्याकडं आम्ही पहिले सुखी होतो शेतीमुळं. शेती होती, एक भाऊ माझा मिलिटरीत होता, 2 SRPच होती, मी पोलीस पाटील होतो आणि सुखी घराणं होतो. ते गावकऱ्याला देखवत नव्हतं. अच्छा, तुमचे 2 भाऊ SRP मध्ये होते का? हो. काय नाव त्यांचं? विश्वनाथ भागाजी बोर्डे, प्रभाकर भागाजी बोर्डे आणि गोपीनाथ भागाजी बोर्डे. हा मिलिटरी मध्ये होता, तो वारला तिकडे. अच्छा. तर त्यांच्यामुळे त्यांचं जळत होतं समजा. हा, आणि ती पाटीलकी असल्यामुळे मग हमेशा खटकायची. आमची 2-4 बार त्याने नुकसान केलं. काय नुकसान केलं? पपईचा बाग कापला, मसाडी मारल्या. इथं आलो होतो ना आम्ही, मग केस घेऊन. केस घेऊन म्हणजे आम्हाला तिथं काही घेतच नव्हती ठाण्यावर आमची फिर्याद. आम्ही इथं आलतो पुतळ्यापाशी बसलो. इथं आपल्या समाजाला लोकांना सांगितलं की बाबा आमच्यावर असा अन्याय करतात ते लोक. मग कुठले पुढारी आले तुम्हाला भेटत त्यावेळेला? एसटी प्रधान होती, हिवराळी होती, DL हिवराळे. मग तुम्ही पोलीस केस केली त्यावेळेला? हा, पोलीस केस व्हायची, पण काही नसं होई त्या पोलीस केस. म्हणजे त्या लोकांवर काही होत नव्हतं? काहीच नाही. आता एवढं मोठं आमच्या घर जाळायला झाडाईन इथे येऊन बसलो तर आम्ही, त्याचं काही नाही झालं. आता ते घर कसं जाळलं ते मला सांगा बरं. घर ते त्यांना मग एक दिवस त्यांनी विचार केला की आता ही परवानगी आली आपल्याला,
नामांतराची. आणि ह्याच्यामध्ये आपण काय यांना एकदम खतम म्हणा किंवा काहीच ठेवायचे नाही. म्हणून त्यांनी 2-4 गावचे लोक बोलले. काय इथून औरंगाबादची लोक होती. बरं 2-4 गावचे लोक बोलवले, सगळे वंजारीच बोलवले का मराठा पण बोलवले? वंजारी मराठा तिथे एकूण नातेवाईकच राहते. ती मराठा वंजारी नातेवाईक राहत नाही, वंजारी वेगळी जाते. वंजारा ही जात एसटी मध्ये येते, एनटी मध्ये भटकी जात आहे ती. मराठ्यांचं समजलं, मराठ्यांनी आक्रमण केलं, पण वंजारीने आक्रमण केलं मला आश्चर्य वाटू लागलं ऐकून. वंजारी येत नाही तिथं, मुंडे म्हणजे वंजारी झाली. ती हलकी जात आहे, पण ती इतकी कशी काय आक्रमक झाली तीच आश्चर्याची गोष्ट आहे. यांची सुपीक जमीन आहे, आमच्यापेक्षा श्रीमंत आहेत ते. काय श्रीमंत आहेत? हा. मग त्या दिवशी नेमकं काय केलं त्यांनी मला सांगा. त्यांनी मारुती वशी जमले, नारळ फोडलं, शिवाजी महाराज की जय असं केलं. आणि जवळजवळ 100-150 लोक होते ती. आमची 10-12 घरामध्ये. पुढारी कोण होते त्यांच्यामध्ये, अशी नावं तुम्ही ओळखू शकता काही? हे जिते होते, जिते आणि मुंडे एवढे हे सगळे. बस ते आले आणि त्यांनी मग काय मारलं सुरुवात केली सरळ? नाही, आधी तशी मंदिरात गेली ती. आपल्या मंदिरात? हा. मंदिरामध्ये भगवान बुद्धाची मूर्ती होती, आड होता, फुलझाडं होती, ती तोडफोड केली. कुटी होती भिक्षूची, ती मोडली. भगवान बुद्धाचा पुतळा फोडला, तो विहिरीत टाकला. तो पर्यंत आम्ही पाहत होतो आमच्या घरी माळाजवळ बसून. म्हणलं आता हे यायचं मोर्चा आपल्याकडे वळून काय. म्हणून आम्ही जीव वाचून, अंधार होता, 8-8:30चा टाइम होता. शेजारीचं ऊसाचं शेत होतं, त्या शेतात लपलं. बायका मुलं असेल सगळे कुंकडे पळायला लागले, बघ भटकले सगळे. पण तुमची अशी तयारी नव्हती की आपण त्यांना 4-5 जणांना मारू? नाही, प्रतिकार करण्याची कोणाची तयारी नव्हती. आणि हे माहीतच नव्हतं आम्हाला की हे आमच्यावर असं करतील म्हणून. तुम्ही काही तशी तयारीच नाही केली? आम्हाला माहीतच नव्हतं. आम्ही झोपत होतो लगेच, कपडे किपडे. मग ते मूर्ती फोडायचा आवाज आल्यामुळे ते आवाज येऊ लागला की काय होईल. अरे म्हणजे आपलं काय त्यांनी हे आणलं ते मंदिरात गेल्यामुळे आम्हाला वाटलं की आता हे काही लोकांना मारलं का आपल्या? मारलं गेलेलं सापडलेच नाही अंधारामध्ये. सापडलेच नाही. मग तुम्ही तेवढ्या रात्रीच औरंगाबादला निघून आले का नंतर? नाही, बदनापूरला आले. बदनापूरमध्ये पोलीस स्टेशन मध्ये चालली त्याची दांगू. लपत इकून तिकून स्टेशन मध्ये गेलो तर पोलीस स्टेशन मध्ये एका पोलिसाला दगड बसला आमच्या देखत, तो पटापट कर. पोलीस स्टेशन मध्ये तुम्हाला मारायला आले? अरे तिथलच्या बदनापुरामध्ये दंगल चालली होती. म्हणजे ती दंगलीचाच पर्व होता, ती दंगलीची चालली होती. काय म्हणजे नामांतराची दंगल झाली ना, आणि ती चालू होती. मग बदनापूरमध्ये पण त्यांची दंगल. तुमच्याकडे लक्ष द्यायला वेळच नाही कोणाला? तुमच्याकडे लक्ष द्यायला वेळच नाही? आमच्याकडे कशाचे. इथून इथलचा कलेक्टर होता जगदीश जोशी, तिथं DYSP बसील होता. आम्ही गेलो तर त्याच्या पैसेच गेलो. म्हणजे किती दूर आहे इथून गाव, तर म्हणलं बाबा आहे 1 मैल 1.5 मैल. चलो बोले आम्हाला स्वतः आमची हिंमत व्हायना त्या संघ यायला त्या गावाकडे. त्या आलो कसं बी वाचून आता, तिथं दंगल व्हायला लागली. मग काय करावं, मग आम्ही तर बस बदनापूरलाच राहिले. मग मग बदनापूरच ठेवला आम्हाला. किती दिवस? जवळजवळ 1 हप्ता होता. 1 हप्ता. मग नंतर निघलो तिथून. मग ते तिथंच स्थायिक करू लागले आम्हाला. तिथंच राहा म्हणजे आम्हाला नको इथं राहा. तिथे नको. रेल्वे 8 दिवस बंद होती, SD बंद होती, रोड एकदम पॅक होते. कशाला तिथं म्हणलं चला आपण आता कोणकडे बी. मग तुम्ही औरंगाबादला आले? मग सगळे मग औरंगाबादला. केव्हा आले औरंगाबादला तुम्ही? 2 ऑगस्ट 1978 म्हणजे माझं घर जाळलं. 2 ऑगस्ट 1978 ला. 7-8 दिवस बदनापुरात राहिलो आणि तिथून मग औरंगाबादला आलो. औरंगाबादला म्हणजे 78 ला चालू समजा औरंगाबादला? 78 मध्ये चालू औरंगाबाद. मग इथं औरंगाबादला आल्यावर कुठे राहिले तुम्ही? आम्ही कलेक्टरच्या याच्यामध्ये, त्या वडाच्या झाडाखाली समजा? वडाच्या झाडा. सगळे 3-4 गावाचे लोक तुम्ही सगळे? सगळे. मग तिथनं मग तुम्हाला मग हर्सुल मध्ये पाठवलं? मग हर्सुलचे तिथं 2 वर्ष आम्ही त्या वडाच्या झाडाखाली होतो. 2 वर्ष? 2 वर्ष. 2 पावसाळे, 2 उन्हाळे, 2 हिवाळे तिथं पाहिजे. कोणी आमची दखलच घ्यायला तयार नाही. मग तुम्ही उघड्या मैदानावर कसे राहत होते? उघड्याच मैदानावर झोपडी दिली, कोणी तुमच्यासारख्यानं बिलंकिट दिले, कोणी घोंगड्या दिल्या. बस लोक भाकरी आणून चालली जायचं आम्हाला हातगाड्यावर, काही याच्यावर. 2 वर्ष आम्हाला देत नव्हते तिथं.
मग 2 वर्ष कसं काय लोक देणार तुम्हाला? तुम्हाला काहीतरी काम धंदा करावंच लागलं असेल ना मग? मग करीत होतो ना तिथून काम करीत आम्ही कामाला जाते गाड्यावर आम्हाला करीत हं. तिथून राहते तिथंच चुली तुमच्या पेटवल्या तुम्ही, हा आणि पाऊस आला तर मग काय करायचं? पावसातच तिथं कलेक्टर ऑफिसमध्ये घुसायचं कलेक्टर ऑफिसमध्ये घुसायचं, हा. आणि झोपायचं असलं की मग बाहेर झोपायचं हा उघड्यावर. बुगड्यावर सगळे लहान लेकरं बाळ असं लहान लेकरं आमचे लेकरं मेले तिथं तुमची? हे बाईचा हो का? हिवान कापडून मरून गेलं अच्छा, म्हणजे तुमच्या सुनाचा हा म्हणजे मुलगा वारला, म्हणजे तुमचा नातू वारला? हा अरे वा. म्हणजे असे किती लोक होते बरं तुमच्या तिथं? आमची हे 2-3 गावची इतकी येत नाही हां, जवळ म्हणजे 50-100 लोक होते? हा 50 कुटुंब होते बापरे. पण इथं ती मंत्री येईल काय हं, फक्त इंदिराबाईंनी आली इथं सगळे दिल्लीचे लोक इथं आले हं, पण त्याने काहीच केलं नव्हते. शरद पवार मुख्यमंत्री होता हं, त्याला निवेदन द्यायचे परिषद झाला तर कुणकडे जायचं मग हं. बरोबर. मग 80ला तुम्हाला इथं बसवलं मग? 80 तिकडे हर्सूलमध्ये नेलं आणि मग तिथून इथं मग त्याईनं सेंटर दिली? हा ही का हे लोक ऐकत नाही. हं, त्याला एकदा सांगितलं आधी बाबा तू देतो का तुझ्या याच्यात अधिकार हे आम्हाला निवारा इथं, हं, नाही तर आम्ही हे राज्य सोडून विदर्भात तिकडे कुंकडे जाऊ हं. बरोबर. का मग आता मग तुम्ही गावात जात नाही का? हा बिलकुल नाही. हा. मग तुमची शेती? गेली ती फुटाण्यावारी आम्ही इतके दिवस कसं जगलो विकून टाकली काही तशी हे झाली. शेती सगळ्यांनी विकून टाकली तुम्ही? शेती चांगली होती तुम्हाला सगळ्यांना? अरे बा मग शेतीचा अधिकार कशाला सोडला बरं तुम्ही? शेतीचा अधिकार सोडा आज बी तिथं जाऊ शकत नाही मी. तुम्हाला काय वाटतं आज बी तिथं जाऊन शेती करू शकत नाही खाऊ शकत नाही. इतके हरामखोर आहेत का ती लोक? हा काय बदलले का मग लगे राजकारणच बदललं. आमच्या आईला 5 पैशाची शिक्षा झाली नाही हो का 5 मिनिटाचा दंड झाला नाही. इथं कोर्टात आणले निर्दोष झाली. हो का? आज बी तिथं जाऊन शेती करू शकत नाही मी गॅरंटीने सांगतो. मग एका दोघांना मारून तरी टाकायचं असतं ना मग असं गपचिप? मारून कोण टाकीचा सोडायचं आम्ही नाही आता का? जिवंत काय म्हातारे सोडायचं झालो. त्यांना? हा? आम्ही म्हातारे झालो मारून कोण टाकी तुमच्यामध्ये तरुण असेल ते तरुण तिथं एखाद टाकायचं. मारून टाकायचं एका दोघांना सगळ्यांना? आता 2-3 गावामध्ये म्हणजे एवढी टाकतात. जमीन शेती जाते तर त्यांना सोडायचं का त्यांना जिवंत? जे बाईचं मिलिटरीत होता ना तो हा. त्यानं मारलं नव्हतं का कापून टाकलं का त्या लोखंड्या पुलापाशी. मग म्हणजे आपल्या माणसाला कापलं का? हा नाही आपल्या माणसानं हा. त्याच्या घरावर तकलीफ केली तो सुट्टीवर आला. हं, सुट्टीवर आला तिथं त्या साहेबाला सांगितलं हं, की माझी सुट्टी तुम्ही मंजूर करू नका किंवा हे नोंद करू नका. तिथं आला आणि तिथं पाटलाला कापलं तिथं आणि तिथं ड्युटीला जाऊन आलं. पाटील हे वंजारीच होतं का तिथं? तिथला पाटील वंजारीच होता तुमच्या गावात? आमच्या गावात मी होतो ना पाटील. मग हा तुम्ही होतात मग आता कोण झाले पाटील? आता मराठा आहे वंजारीची वंजारीचे. त्याच्यात 3 जण राहतात. बरं.